पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पाण्यावर शेवाळ आणि जलपर्णीची चादर उतरली आहे। तसेच पाण्यावर अक्षरशः अळ्या आणि किडे झालेत। अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे। चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या झाल्याने चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या निमित्ताने नामामी चंद्रभागा प्रकल्प देखील कागदावरच असलेला दिसून येतोय। माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी होत आहे। या माघी वारीच्या तोंडावर देखील मैली झालेल्या चंद्रभागेत भाविकांना स्नान करावं लागतंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता जाधववाडी चिखली येथील MNGL पंपासमोर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे। या कार्यक्रमास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकास मध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचं सांगितलंय। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल अशी ग्वाही दिली आहे। पुण्यातील तोडफोडीचं सत्र थांबायचे नाव घेत नाहीये। पुण्यातील बिब्बेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। या तोडफोडीमध्ये 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। बिब्बेवाडीतील अपार इंदिरा नगर, दुर्गा माता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, 16 एकर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, तय्यबा मस्जिद, मेन रोड परिसरातील 50हून अधिक 4 चाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। पोलिसांना 3 आरोपींची ओळख पटवण्यात यश आलं असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत धिंड काढली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाईही केली जाणार आहे। पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंदिरानगर, दुर्गा माता गार्डन, साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे 1:40च्या दरम्यान 3 लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे। माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी, रात्र गस्तीचे अधिकारी, क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या 3ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे। सर, किती गाड्या यामध्ये रस्त्याच्या कडेला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचशा 2 व्हीलर, टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि या 3ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केलेली आहे। आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणतः 25 वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे। नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा। माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थर से देंगे या वचनांशी कटिबद्ध आहोत। बिलकुल यामध्ये या 3ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटतायत।
सोशल मीडियावरील एका मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून मुघल सैनिकांना लाच देऊन सुटले असल्याचं वक्तव्य केलं होतं। आज शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन सुरू आहे। सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। बदनाम करायचं काम करतात, पण शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीये। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने देखील अपमान केला होता, त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे। ज्या पद्धतीने भांडारी सुरूंनी गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षेपर वाक्य बोलले होते, त्यावेळी देखील आम्ही त्यांना जोड्या मारले होते, काळं फासलं होतं। आज देखील जर राहुल सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत। आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन झालं, तुम्ही आंदोलन करणार आहात का घरावर? शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत। वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान ह्या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी करणार नाही। कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये। कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड, पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन, तिथं शिवरायांचा अवमान, देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान, कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत। याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही। याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत, अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत। म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरकर टकलू हैवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार।